जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2016चा पेपर एक्सप्लेन करणार आहोत। तर यामध्ये गणित विषय सोडून सर्व प्रश्न बघणार आहोत। तर चला प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, डेसिबल या एककाने काय मोजतात? पहा, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर डेसिबल एककाने आवाजाची तीव्रता मोजतात। तर डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी विचारले आहे, कोणाचा उल्लेख करावा लागेल? तर पहा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचे पहिले मानकरी हे विश्वनाथ आनंद हे होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? तर पहा, महाराष्ट्र शासनाने ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, या वायूस हसवणारा वायू म्हणतात? तर कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? तर नायट्रेट ऑक्साईड या वायूला हसवणारा वायू असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, युसुफभाई व मंदार या टोळ्याशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नापैकी हा मारला गेला होता? पहा, युसुफभाई व मंदार या टोळ्याशी झालेल्या युद्धात अकबराचा कोणता नवरत्न मारला गेला होता? तर पहा, याचं उत्तर आहे बिरबल हा मारला गेला होता। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? तर पहा, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराज बांधला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? पहा, गेटवे ऑफ इंडिया इथे मुंबईमध्ये कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? तर याचं उत्तर ड आहे, 1911 रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये बांधण्यात आले होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यात कुठे कार्यरत आहे म्हणत आहे? सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन आहे, इथं रिसर्च सेंटर पाहिजे होतं। स्टेशन राज्यात कुठे आहे? तर हे पुणेमध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात कुठे झाले आहे? तर पोंभर्ली या ठिकाणी झाले आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? तर पहा, याचं उत्तर आहे अ, कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस धावते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक तर जयप्रकाश नारायणला काय म्हणतात? तर त्यांना लोकनायक असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणमधला प्रश्न आहे, नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। तर नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रचाराचा खूप राग येणे म्हणजे नाकाला मिरची झोंबणे हे आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने रिकाम्यामध्ये हरित न्यायालय सुरू केली। तर कोणत्या वर्षी हरित न्यायालय सुरू केली? तर याचं उत्तर आहे अ, 2010मध्ये प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारत सरकारने हरित न्यायालय सुरू केले 2010मध्ये। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? तर पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधनासाठी करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे क, जॅट्रोफा व करंज या वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी करण्यात येतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, डॉट्स उपचार कोणत्या आजारावर रुग्णासाठी आहे? तर पहा, डॉट्ससाठी आपण उत्तर आहे क्षयरोगासाठी डॉट्स हे उपचार पद्धती वापरला जातो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? पहा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? तर पहा, याचं उत्तर आहे अ, कार्बन मोनॉक्साईड हे वायू स्वयंचलित वाहनातून बाहेर पडतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मिठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे?
पहा, मिठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? तर याचं उत्तर आहे ब, बाष्पीभवन. मिठामधील नाही आहे, मठामधील पाणी गार होण्यामागे बाष्पीभवन हे तत्व कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होते? पहा, लसीकरणानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होते. लसीकरणामध्ये अँटीबॉडीज तयार होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अजमल शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, अजमल शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पहा, याचं उत्तर आहे ड, हॉकी. अझलन शाह कप आहे. अझलन शाह कप हे हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गाविडगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, गाविडगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गाविडगड किल्ला हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नाग हे क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात काम करते? पहा, नाग हे क्षेपणास्त्र कशाच्या विरोधामध्ये काम करते? त्याचं उत्तर आहे रणगाडाविरुद्ध काम करते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगची स्थापना केव्हा करण्यात आली? त्याचं उत्तर आहे ड, 1 जानेवारी 2015. नीती आयोगची स्थापना 1 जानेवारी 2015मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नक्सलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्सलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ड, पश्चिम बंगाल. नक्सलबारी हे गाव पश्चिम बंगालकडे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? तर याचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी. पोलीस पाटलांची नियुक्ती उपविभागीय अधिकारी हे करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे क, महर्षी वीरा शिंदे. महर्षी वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहा, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर पहा, याचं उत्तर आहे जलसिंचनशी संबंधित आहे. माधव चितळे समिती हे जलसिंचनशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मितव्यायी शब्दाचा अर्थ काय आहे? मितव्यायी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे काटकसरीने राहणारा. काटकसरीने राहणारा मितव्यायी या शब्दाचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, WTOचे पूर्ण रूप काय आहे? WTOचे संपूर्ण रूप काय आहे? तर पहा, याचं उत्तर आहे क, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे WTOचे पूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर याचं उत्तर आहे क, सतार अफजल अली हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणत्या आहे? तर IPC धारा म्हणतो ना आपण, खालीलपैकी दंडसंहिता IPC आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. तर याचं विसंगत पर्याय नोएडा आहे, कारण की तारापूर, नारोरा व कोटा इथं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, नोएडा नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सदस्य संख्या किती आहे? पहा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? तर पहा, याचं उत्तर आहे ब, 78 एवढे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? पहा, खालीलपैकी कोणते पद आहे की पदोन्नतीने भरले जाते? तर पहा, याचं उत्तर आहे ब, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पदोन्नतीने भरले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? पहा, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर पहा, याचं उत्तर आहे क, वातावरणाशी संबंधित आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मी डॉक्टर झालो असतो परंतु
परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाही. यामध्ये परंतु विधानामध्ये अवयव प्रकार ओळखा. तर हे उभयनामी अवयवाचा प्रकार आहे परंतु. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संगणकीय भाषेत WWचा अर्थ काय आहे? संगणकीय भाषेमध्ये WWचा अर्थ काय आहे? तर पहा याचं उत्तर क आहे. वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब हे WWचे पूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर याचं उत्तर आहे ड. रोहित. रोहित हे पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये उजनी धरणाच्या जलाशयामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे लखानी पर्यटन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? लखीना पर्यटन कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर क. प्रशासकीय सुधारणा. प्रशासकीय सुधारणाशी लखीना पर्यटन संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना कोणी केली? पहा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायत राजाची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? पहा त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणी मांडली? तर पहा याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता यांनी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थाची समितीची मांडणी केली, संकल्पना मांडली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारतीय ब्रॅकेट पहिले बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे. तर पहा भारतातील ब्रॅकेट या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करत आहे. तर पहा ऑप्शन मुंबई ते अहमदाबाद. मुंबई ते अहमदाबाद. भारतातील मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करत आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना देण्यात आला. तर पहा कोणाला देण्यात आला पहिला महाराष्ट्रीय भूषण पुरस्कार? तर पहा याचं उत्तर आहे पु ल देशपांडे. पहिला महाराष्ट्रीय भूषण हे पु ल देशपांडे यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सेतू समुद्र प्रकल्पामुळे पालकाची समुद्रधुनी आणि ब्रॅकेट आखात जोडले जाईल. पहा याचं उत्तर आहे अ. मन्नार. सेतू समुद्र प्रकल्पामुळे पालकाची समुद्रधुनी आणि मन्नार हे आखात जोडले जाईल. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सरावती नदीवरील जोग किंवा गिरिस्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर पहा याचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा जोग किंवा गिरिस्पा धबधबा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली इथे नाही आहे? पहा खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली इथे नाही आहे? तर पहा बुलंद दरवाजा. बुलंद दरवाजा हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ईशान्य मोसमी वारे ब्रॅकेट कालावधीत वाहतात. पहा ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? तर पहा याचं उत्तर आहे ब. डिसेंबर ते फेब्रुवारी. डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे रायगडवरील शिवरायाच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायावर पोवाडा लिहून त्यांचे विषयावर आदरभाव कोणत्या समाजसुधारकाने प्रकट केले? तर पहा याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजच्या समाधी जीर्णोद्धार करून व शिवरायावर पोवाडा लिहून त्याचे विषयाचे आदरणीय यांना प्रकट केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्ध आलेले सिरोड हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा सिरोड हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धात आलेल्या सिरोड हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कृष्णा व वेना या दोन नद्याचा संगम सातारा या जिल्ह्यात कुठे होतो? पहा कृष्णा व वेना त्याचं उत्तर माऊली ठिकाणी. कृष्णा व वेना या दोन नद्याचा संगम माऊली या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यातील सांगरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? पहा सांगलीमध्ये सांगरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? तर पहा याचं उत्तर आहे ड. हरणासाठी राखीव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? पहा कोरकू जमातीचे लोक ते हे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात. कोरकू जमातीचे लोक हे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली? पहा, तर याचं उत्तर आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1930मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणती वसतिगृह सुरू केली? पहा, राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केली? तर पहा, याचं उत्तर आहे मिस क्लार्क वसतिगृह. मिस क्लार्क वसतिगृह सुरू केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्रह्मोत्तर चळवळीचा चालना मिळाली? तर पहा, याचं उत्तर आहे वेदोक्त प्रकरण. वेदोक्त प्रकरणमुळे राजश्री शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रात ब्रह्मोत्तर चळवळीचा चालना मिळाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या कमांडोला असे नाव आहे. तर पहा, भारतीय नौदलाच्या जे कमांडर आहे त्याला काय म्हणून संबोधले जाते? तर मार्कोस. भारतीय नौदलाचा कमांडोना मार्कोस या नावाने संबोधले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बिहारमधील चंपारण इथे सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होते? पहा, बिहारमधील चंपारण इथे सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होते? तर पहा, याचं उत्तर नीळ. नीळ या पिकाशी निगडीत होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून यांनी तरुणाचे मने क्रांतिकाराकडे वळवली. तर पहा, काय आहे याचं उत्तर? अरविंद घोष. अरविंद घोष यांनी वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून तरुणाचे मने क्रांतिकाराकडे वळवले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सन 1904मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे? तर पहा, 1904मध्ये प्राचीन स्मारक कायदा कोणी संमत केला आहे? तर लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी 1904मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत केला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सम्राट अकबरच्या समकालीन मावळ्याचा बाजू बहादूर हा उत्तम ब्रॅकेट होता. पहा, सम्राट अकबरच्या समकालीन मावळ्याच्या बाज बहादूर हा उत्तम ब्रॅकेट होता. तर पहा, काय होता तो? संगीतकार. बाज बहादूर हा संगीतकार होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते? तर पहा, कोणत्या रक्ताच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते? तर पहा, याचं उत्तर आहे ओ रक्तगट व्यक्तीच्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर पहा, जायकवाडी प्रकल्प हे गोदावरी या नदीवर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जनवन विकास योजनेला कोणत्या नेत्याने नाव देण्यात आले? पहा, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जनवन विकास योजनेला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले? तर पहा, याचं उत्तर आहे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी. डॉक्टर श्यामप्रकाश मुखर्जी यांचे नाव महाराष्ट्रातील शासनाने सुरू केलेल्या जनवन विकास योजनेला दिले आहे. सॉरी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्पॉट फिक्सिंग संदर्भात क्रिकेट नियामक मंडळात सुधारणा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? तर आर एम लोढा समिती स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, उर्दू भाषेचे निर्माता कोण आहे? तर पहा, उर्दू भाषेचे जे निर्माता आहे अमीर खुसरो. उर्दू भाषेचे निर्माता अमीर खुसरो हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम घाटासंबंधित माधव गडकरी समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या अध्यक्षाखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती? पहा, पश्चिम घाटासंबंधीच्या माधव गडकरी समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे के कस्तुरीरंगन हे अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे? पहा, बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे? तर याचं उत्तर आहे नायजेरिया या देशामध्ये सक्रिय आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे,
खालीलपैकी हा इंटरनेटचा वापरासाठी प्रचलित ब्राउझर आहे. तर पहा कोणतं उत्तर आहे. याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअर. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअर हे इंटरनेट वापरासाठी प्रचलित ब्राउझर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस चे पेपर होते. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.